प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित असलेली मोजणीची शेकडो प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अन्यथा कार्यालयास टाळे ठोको आंदोलनाचा इशारा शेतकरी नेते नारायणकाका वाघमोडे यांनी दिलाय। याबाबत भूमी अभिलेख उपाधीक्षक सतीश चव्हाण यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले। कडेगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाबतीत नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत। यापैकी मोजणीची अनेक प्रकरणे गेले 7 ते 8 महिन्यापासून प्रलंबित आहेत। तातडीची, अतितातडीची तसेच अतितातडीच्या मोजणीसाठी शासन जादा फी भरून घेते, तरीही 7-8 महिने प्रकरण पेंडिंग ठेवली जातात। यामागे काही आर्थिक अपेक्षा असण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते। दुरुस्ती अर्जाची प्रकरणे पेंडिंग आहेत। नागरिकांना दाखले, नकाशे, उतारे वेळेत मिळत नाहीत। जादाच्या अपेक्षेने विनाकारण हेलपाटे मारायला लावले जात आहेत। 7 दिवस सदर प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढावीत, कार्यालयातील एजंटगिरी थांबवावी, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते नारायणकाका वाघमोडे यांनी दिलाय। यावेळी अशोक कुलकर्णी, अमरदीप मोरे, गोरख महाडिक, विशाल साळुंखे, बाळासो पवार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।